हॅलो फ्रेंड्स, वी आर बॅक. आज मी तुम्हाला इथे होममेड सॅरलॅक रेसिपी सांगणार आहे, जी की चेरीचं फर्स्ट मॉर्निंग ब्रेकफास्ट असतो. इथे काही नाही, आपल्याला 2 शेर तांदूळ आणि 1 शेर मूग धुवून फॅनखाली वाळत टाकायचे आहे. हे बघा असे दिसतील. नंतर मी इथे देसी नट्सचं मखाना पॅकेट घेतलं आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं यूज करू शकता. हे ॲप्रॉक्सिमेट 250 ग्रामचं आहे. तर ऑलमोस्ट मी इथे 1 बाउल मखाना काढून घेत आहे. हे तुम्ही बघू शकता. मखाना इज अ गुड सोर्स ऑफ कॅल्शियम. नेक्स्ट आपण घेत आहोत ड्रायफ्रूट्स. बदाम, काजू, अक्रोड, अंजीर हे मी बारीक करून घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. अजून काही तुम्हाला ॲडिशनल ॲड करायचे असतील तर. प्रथम एका पॅनमध्ये तुम्हाला हे तांदूळ आणि मूग भाजून घ्यायचे आहे. यात मी काही तूप वगैरे ॲड नाही करत आहेत, कारण की मी बाकीच्या इन्ग्रेडियंट्समध्ये तूप यूज करणार आहे. ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टेस्टनुसार घालू शकता किंवा स्किप पण करू शकता. तर आता तुम्ही बघत आहे, मी गॅस ऑन केला आहे. मंद आचेवर तुम्हाला भाजायचं आहे. जर तुम्ही फास्ट ठेवलं तर ते जळण्याची शक्यता असते. तर हे बघा, असं कंटिन्युअसली तुम्हाला स्टिअर करत राहायचं आहे. थोडासा वेळ लागू शकतो, बट ॲट लास्ट इट्स वर्थ इट. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण लास्टपर्यंत बघा. खूप सिम्पल आणि इझी रेसिपी आहे. अगदी एका दिवसात बनणारी रेसिपी आहे. तर इथं अशा मी स्टिअर करत राहत आहे. आता तुम्ही बघू शकता, हे रोस्ट केलेलं असं काही दिसेल गोल्डन ब्राउनिश कलरमध्ये, आणि ओरिजिनली असं दिसत होतं. तर नेक्स्ट आता मी घेत आहे इथे इथे बघा, तुम्ही गॅसचा स्पीड तुम्हाला दिसत आहे. तुम्ही बघू शकता, असं तुम्हाला कंटिन्युअसली स्टिअर करत राहायचं आहे जोपर्यंत गोल्डन ब्राउनिश कलर येत नाही, हलकासा. इथे झाली आहे चेरीजची एंट्री. चेरीज मला गुड मॉर्निंग बोलायला आला आहे आणि कॅमेऱ्याकडे बघून तो स्वतःला दाखवत आहे, आणि तो मला कुकिंगमध्ये पण हेल्प करायला मदत करायला आला आहे. हे पहा, आता कसा तो चम्मच पकडून मला हेल्प करेल. तोपर्यंत मी त्याला दिला आहे किशमिशचा दाणा खायला, जो की त्याला खूपच आवडतो खायला. से हॅलो चेरीत. ओके, नाव गेट बॅक टू वर्क. व्हिडिओ केला सेट. सध्या मी मोबाईलवरूनच ॲडजस्ट करत आहे. माझा ट्रायपॉड यायचा आहे अजून, सो प्लीज बेअर विथ इट. आता चेरीत आपल्या आईला मदत करत आहे. नेक्स्ट मी घेतलं आहे मखाना. त्याला टाकलं आहे पॅनमध्ये. मखाना खूप लगेचच जळतो, म्हणून मंद आचेवर ठेवायचं आहे त्याला, अँड फास्ट त्याला रोस्ट करत राहायचं आहे. हे तुम्ही बघू शकता इथे. जस्ट हलवत राहायचं कंटिन्युअसली. तुम्ही असेच ह्याला मसाल्यामध्ये कुठे मिक्स करून पण आपल्या मुलांना खायला देऊ शकता. खूप टेस्टी लागतात. बट मी शक्यतो सॅरलॅकमध्येच पावडर करून देते. हे पहा, याचा कलर थोडा चेंज झाला आहे. आता ह्याला आपण काढून घेऊ एका बाउलमध्ये. इथे तुम्ही बघू शकता, याचा कलर थोडासा गोल्डन झाला आहे. थर्ड आता आपण वळूया. मी थोडंसं 1 चम्मच तूप टाकलं आहे. इट्स अ होममेड तूप. त्यात मी टाकले आहे ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्स पण तुम्हाला एक साधारणपणे 2 मिनटं भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर. बदाम, काजू, खारीक, किशमिश, अक्रोड असे मी ड्रायफ्रूट्स घेतले. हे झाले आपले ड्रायफ्रूट्स भाजून रेडी. असा सुरेख रंग आला आहे.
आता हे आपले तिन्ही साहित्य रेडी आहे. फर्स्ट तांदूळ आणि मूग, सेकंड मखाना, थर्ड ड्रायफ्रूट्स. आता याला आपल्याला भरकन मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे झाली आहे परत चेरीजची एंट्री. ओके, याला आपण टाकूया मिक्सरच्या पॉटमध्ये. फर्स्ट आपल्याला मखाना सेपरेटली भाजून घ्यायचं आहे. मखाना आणि ड्रायफ्रूट्स, कारण की ड्रायफ्रूट्स तुम्ही नुसते वाटायला गेले तर ते कधी कधी तुकडे राहू शकतात त्याचे. सो मखाना आणि ड्रायफ्रूट्स एका बाउलमध्ये वाटून घ्यायचे आणि त्यानंतर सेपरेटली तांदूळ आणि मूग वाटून घ्यायचेत. अशी काहीतरी ही पावडर बनेल. हे बघा, अगदी बारीक करायची आहे तुम्हाला, जेणेकरून बनवताना इझी पडेल. नाव लेट्स ट्राय आवर सेरलॅक रेसिपी. इथे मी घेतला 1 चम्मच आपला आत्ता बनवलेला सेरलॅक पावडर. आता मी हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे. इथे मी एक रागी पावडर पण यूज करते, तर हा 1 चम्मच टाकला आहे मी. तुम्हाला जर ते कसं बनवायची त्याची रेसिपी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्याची रेसिपी दाखवेल रागी पावडरची. आणि हे आहे अंगणवाडीमधून आम्हाला भेटलेलं पावडर. हे बघा, हे असं काहीतरी आहे, मल्टीमिक्स सिरिल्स अँड प्रोटीन्स प्रीमिक्स. हे पण ऑप्शनल आहे. तर मी हे तिन्ही साहित्य मिक्स करून त्याला देते. एक छोटा पॅन घेतला आहे, त्यात तुम्हाला साधारणपणे 1 ते 1.5 कप पाणी टाकायचं आहे. तर चला मग पाणी टाकूया. ओके, 1.5. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वर खाली करू शकता. जर तुम्हाला थोडंसं लिक्विडच्या फॉर्ममध्ये पाहिजे किंवा सॉलिडच्या फॉर्ममध्ये, तर मी सेमी सॉलिड प्रेफर करते. चेरीतला तसं आवडते म्हणून. ओके, यालाही मंद आचेवर आपल्याला शिजवायचं आहे. तुम्ही फक्त होममेड सेरलॅकही याच्यात टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बट रागी इज अगेन अ गुड सोर्स, सो आय प्रेफर इट. यात मी साखरच्या ऐवजी गूळ पावडर टाकत आहे. मी इथे साधारणपणे 2 चम्मच घेते. सो जॅगरी इज अ गुड सबस्टिट्यूट फॉर शुगर. आणि असंच तुम्हाला याला स्टिअर करत राहायचं आहे ऑलमोस्ट एक 4 ते 5 मिनटं. अशी काहीतरी स्पीड ठेवायची आहे. खूप फास्ट ठेवली तर होऊ शकते ते जळण्याची शक्यता आहे. हे पहा, तुम्ही असं स्टार्टिंगला वॉटरी फॉर्ममध्ये आणि 5 मिनटानंतर असं काहीतरी तुम्हाला त्याचं टेक्स्चर दिसेल. यमी, लुक्स यमी. हे पहा, याचा टेक्स्चर आणि कलर असा ब्राउनिश आला आहे. सो लेट्स ट्राय